सध्या आपण आलो आहोत मित्रमंडळ परिसराच्या चौकामध्ये आणि इथेचं कारण म्हणजे की हा जो परिसर आहे या परिसराचं काम गेले बरेच दिवस चालू होते, डांबरीकरणाचं काम केलं गेलं होतं. रॅदर ते अजूनही करण्यात येत आहे. पूर्णपणे काम तर झालेलं नाहीये, परंतु हे काम जे सुरू आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रमाणात ते काम सुरू आहे की आता माझ्या तुम्ही मागच्या बाजूला जो रोड आहे त्या बाजूचं रस्त्याचं डांबरीकरण व्यवस्थितपणे झालेलं होतं, परंतु काल रात्री अचानकपणे ते जलवाहिनी फुटली. त्याच्यामुळे हा जो मागचा चौक आहे माझ्या तिथे पाणी साठलं होतं. आता जिथे मी उभा तिथे पण चिखलातच उभा आहे मी आता. परंतु आता ही जलवाहिनी फुटणं ते डांबरीकरण होणं ह्या नंतरच्या गोष्ट झालं, परंतु डांबरीकरण होत असताना जलवाहिनी कशी काय फुटते? बरं ठीक आहे, फुटली तर फुटली. यांचं कारण काय होते तर बुलडोझर किंवा JCBचं जड त्याच्यावरनं गेल्यामुळे ते जलवाहिनी फुटल्या. परंतु डांबरीकरण करताना या गोष्टीची दक्षता का घेतली जात नाहीये? इतकं कॅज्युअल आणि इतकं रॅन्डमली घेतलं जातं की अरे ठीक आहे जलवाहिनी फुटली मग पुन्हा केला गेलेला रस्ता उकरायचा, नागरिकांना सुविधा पोहोचवायची. हे अशीच कामं PMC वारंवार करत आलेलं आहे. आपण शनिवारवाड्याची पण रिपोर्टिंग केलं, त्याच्यामध्ये आपल्याला असं समजतं होतं की रस्ता उकरायचा, पाईपलाईन टाकायची किंवा काहीतरी केबल्स टाकायचे, असे बहाणे करायचे आणि चांगला रस्ता उकरायचा आणि अशी कारणं द्यायची. अशी एक घटना जय भवानी चौकात घडली जांभूळवाडीच्या. तिथे मंगळवारी रात्री काम करण्यात आलं होतं. तर ते काम कुठलं होतं तर डांबरीकरणाचंच काम करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्रीपासनं ते काम चालू होतं. ते बुधवारी सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत हे काम सुरू होतं. परंतु 7 ते 8 वाजेपर्यंत ते काम झालं आणि अवघ्या काही तासातच 10:30 ते 11च्या सुमारास पुन्हा एक मनपाची गाडी येते आणि तिकडे खोदकाम चालू करते. म्हणजे नुकताच ताजा झालेला जो रस्ता, नुकताच ताजं डांबरीकरण जे झालं होतं ते पुन्हा अवघ्या काही तासातच उकरण्यात येतं. आणि जेव्हा त्यांना ह्या गोष्टीचं कारण विचारण्यात येतं की रस्ता का खोदताय, तर त्यांनी असं कारण दिलं की जलवाहिनी जी आहे त्याला जोडकाम करायचं आहे. म्हणजे इतके दिवस जे काम चालू होतं डांबरीकरणाचं तेव्हा सुचलं नाही की जलवाहिनीचं जोडकाम करायचंय. म्हणजे झालेला रस्ता आत्ताच, म्हणजे असं पण नाही की खूप दिवस झालं रस्ता करून, अवघ्या काही तासांचाच अवधी आणि पुन्हा ते लोक मनपाची येतात आणि सांगतायत की जलवाहिनीचं जोडकाम करायचं म्हणून पुन्हा रस्ता उकरला. ताजा केला गेलेला रस्ता जलवाहिनी जोडण्याच्या नावाखाली पुन्हा उकरला गेला. म्हणजे पुणेकर टॅक्स फक्त रस्ता बांधायलाच देतात का? जे प्रत्येक वेळेस पुणेकरांकडून टॅक्स घ्यायचा, रस्त्याचं खोदकाम करायचं, रस्ता पुन्हा नीट करायचा, पुन्हा रस्ता खोदायचा. मग सांगायचं काय कारण की टेलिफोन लाईन टाकायची आहे किंवा एखादी केबल टाकायची आहे किंवा एखादी पाण्याची लाईन टाकायची आहे. असं करत पुणेकरांना वेळात काढण्यात येत आहे का असं पुणेकरांची तीव्र नाराजी आहे. कारण की जय भवानी चौकातली ही जर केस आपण बघितली तर डांबरीकरणाचं काम सुरू असतानाच त्यांना सुचलं का नाही की इथे जोडकाम आपल्याला करायचं आहे. म्हणजे रस्ता झाल्यावरतीच का सुचतंय की आपल्याला अरे हे करायचं राहिलं. इतकं कॅज्युअल आणि इतकं नॉर्मल कामाला इथे घेण्यात येत आहे. मग जर पुणेकरांनी इथे प्रश्न विचारला की किती रुपयाचं टेंडर तुम्हाला मिळालं होतं, मग पुणेकरांना याचं उत्तर का मिळत नाही? म्हणजे टेंडर घ्यायचे तुम्ही, कॉन्ट्रॅक्टरनी टेंडर घ्यायचे, इथे काम करायचे, परंतु काम अशा दर्जाचे करायचे की वारंवार पुणेकरांना ओरडायला लावायचं. आता जय भवानी चौकातली एक केस म्हणा, आत्ताचे मित्रमंडळ परिसरातली ही केस म्हणा, शनिवारवाड्याची केस म्हणा, चांगले रस्ते उकरण्यात आले. कारण काय तर विकास. आता अशा प्रकारे जर विकास होणार असेल पुणेकरांचा पैसा वेटीस धरून, तर तो विकास न झालेलाच बरा असं पुणेकरांचं म्हणणं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त विकासाच्या नावाखाली नागरिकांची असुविधा. जर तुम्ही आता देखील बघू शकता तर या परिसरामध्ये समान लेवलनी पॅचिंग झालेलं नाहीये, समान लेवलनी डांबरीकरण झालेलं नाहीये. आता त्या भागात देखील तुम्ही बघू शकता की मागच्या भागात लेफ्ट साईडला माझ्या, राईट साईडला माझ्या तिथे JCB आणि तिथे बुलडोझर उभा आहे, तिथे काम चालू आहे. त्या गोष्टीमुळे देखील नागरिकांना असुविधा होते. आणि माझ्याबरोबर उजवीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी देखील डांबरीकरणाचं काम झालंय, परंतु ज्या पॅचने आणि ज्या उत्कृष्ट दर्जाने ते झाले त्या दर्जामुळे आता ह्या दर्जाबद्दल न बोललेलंच बरं आहे आपण ऍक्च्युली. पण पुणेकरांचा हा पैसा या प्रकारे वाया चाललाय आणि पुणेकर या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही आवाज उठवणं फार महत्वाचं आहे. तर PMC त्यांचं काम तर करते आणि कशा दर्जाचं करते हे तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे. परंतु आता हे कितपत योग्य आणि किती वेळ हे असंच चालू राहणार हा मोठा प्रश्न आहे. तर या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज.मी अंशुकाशी.